सर्वांना. आज या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून जनता पक्ष भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके त्यांचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमच्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार, त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष अमित साठे, गणेश भाऊ खंडकरजी, अमेय मुलतकरजी, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी महापौरपदी आज मी पदग्रहण केलेले. मला फार आनंद होतोय की भारतीय जनता पक्षाने यावेळी सर्वसाधारण महिलेचं रिझर्वेशन झाल्यानंतर एक आम्ही तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आणि अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी दिली. भारतीय जनता पक्षाने म्हटलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठी असणार आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी घोषणा केली होती की मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आणि बोलल्याप्रमाणे या ठिकाणी मराठी महापौर विराजमान झालेले आहे. परंतु इतकी मोठी एक संधी असेल किंवा खूप मोठी जबाबदारी आहे, या पद्धतीने मी या महापौर पदाकडे बघते. महापौर पद जरी असलं तरी सुद्धा मी मुंबईची सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. तरी सुद्धा मी या माध्यमातून सांगेन की 2014 पूर्वीची मुंबई आणि 2014 नंतरची मुंबई यामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवताना दिसतोय. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई गतिशील मार्गाने पुढे जात राहिली. बरेच कोस्टल रोड असतील किंवा मेट्रोचे पूर्ण इन्फ्रामॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं, मेट्रोची मोठी कामं असतील, दळणवळणाची कामं असतील किंवा मुंबईच्या मूलभूत गरजा असतील, याकडे आवर्जून पाहिले. परंतु त्यानंतर कोविड आल्यानंतर या ठिकाणी जेव्हा गुवाहाटीचे मुख्यमंत्री बसले त्यावेळी मी असं म्हणेन की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना प्रगतीच्या पदपथावरती मुंबई जात होती, तर ते आल्यावरती प्रगतीच्या पदपथावर मुंबई जात होती. परंतु पुन्हा विधानसभामध्ये आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जनता जनार्दन यांनी भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं काम पाहून एक चांगला मॅन्डेट, एक चांगल्या पद्धतीचं असं कौल जनतेने आम्हाला दिलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही 118 महायुतीचे नगरसेवक या ठिकाणी विराजमान झाले. परंतु हे या ठिकाणी सभागृहात आम्ही आल्यानंतर आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की 4 वर्षानंतर हे जे इलेक्शन झालं, मुंबईकरांच्या आशा फार आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही मुंबईकरांचे सेवक म्हणून सगळेजण काम करणार. मी तर याही पलीकडे पुढे जाऊन सांगते की सभागृह चालवत असताना तुम्हाला दिसेल, अन्यथा मी इतर वेळी माझ्या महत्वाच्या कामा व्यतिरिक्त मी महापौर म्हणून तुम्हाला रस्त्यावरती फिरून लोकांच्या सर्वसामान्य जनतेमध्ये गेलेले आहे. अशा पद्धतीचं कामकाज मला या ठिकाणी करायचंय. आमचे गटनेते गणेश खंडकरजी यांचं मार्गदर्शन सातत्याने मला असतं. त्या ठिकाणी आपले उपमहापौर या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांचं मार्गदर्शन आणि सगळ्यांच्या विचाराने त्या ठिकाणी मुंबईचं सभागृह, बीएमसीचं सभागृह या ठिकाणी चालवायचंय. मला एवढंच म्हणायचंय की मी महापौर म्हणून न्यूट्रल या पद्धतीने सभागृह चालवणार. सभागृहाची गरिमा राखणं हे माझ्या सहित सर्व बसलेल्या नगरसेवकांचं कर्तव्य आहे. कारण मुंबईकरांनी तुम्हाला पूर्ण आशेने या ठिकाणी पाठवले, तरी या ठिकाणी गोंधळ न घालता विरोधी पक्षाचं सुद्धा चांगले ठरावाच्या सूचना असतील किंवा मुंबईच्या हितासाठी काही प्रश्न असतील ते नक्कीच विचारात घेऊन या ठिकाणी मुंबईतली कामं करायची. मला अजूनही जरा तुम्हाला सांगायचं ते म्हणजे उपनगरामध्ये एखादं चांगलं मेडिकल कॉलेज कशा पद्धतीने होणार याकडे सुद्धा माझं लक्ष असतं. मग माझा जो कळीचा मुद्दा होता, जे माझं नामांकन झाल्यापासून मी सातत्याने बोलत राहिले, ते म्हणजे जो मूळ मुंबईकर आहे, जो टॅक्स पेअर आहे, त्याच्यासाठी फुटपाथ आता चालण्यासाठी राहिलेला नाही.
तर अशा ठिकाणी ज्या पद्धतीने इलिगल बांगलादेशी हॉकर्स बसलेले आहेत, त्यांचे जात प्रमाणपत्र, त्यांचे आधार कार्ड या ठिकाणी चेक करून जर ते बोगस असेल तर त्या ठिकाणाहून त्यांना उठवलं जाईल. त्याच्यावरती मी प्रकर्षाने लक्ष देईन. मुंबईचं जे हवामान आहे ते थोडं आपण पाहतोय तुमच्या माध्यमातून प्रदूषित झालेलं आहे, पण त्यावरती उपाययोजना कशा पद्धतीने करायचं ह्या पद्धतीने मी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर बसून मी सगळा विचार विनिमय करून पुढची मी वाटचाल करणार आहे. मी अतिशय संवेदनशील अशी महापौर आहे. मी अतिशय संवेदनशील अशी मुंबईची सेवक आहे. मी गेले 22 वर्ष तळागाळात लोकांमध्ये राहून काम करणारी अशी मी एक कार्यकर्ती आहे. मला जाणीव आहे मुंबईकरांच्या सगळ्या गोष्टींची. महिलांसाठी मी अतिशय संवेदनशील आहे. एवढी वर्ष महिलांसाठी माझी बरीच कामं झालेली आहेत. त्यामुळे प्रखरतेने महिलांच्या बाबतीत सगळ्या विषयांमध्ये मी लक्ष घालणार. मी मगाशीच सांगितलं 2014 पूर्वीची नंतरची मुंबई ज्या पद्धतीने वेगाने जाते आणि भारतीय जनता पक्षाचा आमचा जो वचननामा या ठिकाणी तयार झालेला आहे महायुतीचा, त्या वचननाम्याप्रमाणे दिलेल्या सगळ्या मुद्द्यांवरती विशेष बैठका घेऊन मी सगळे मुद्दे मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि हे करत असताना तुम्ही प्रसार माध्यम माझ्या बरोबर कायम असणार अशी मी आशा करते. त्याचबरोबर माझे सहकारी आहेत, सभागृह नेते, विविध कमिट्यांचे चेअरमॅन असतील. त्याशिवाय मुंबईमधले जेवढ्या प्रभाग समिती आहेत त्या ठिकाणी मी एक नवीन या पद्धतीने मी सांगू इच्छिते की मी तिकडे जाऊन त्या प्रभागातले सगळे नगरसेवक आणि तिकडची जनता अशा पद्धतीचा एक मी कार्यक्रम घेणार आहे. म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की तुम्हाला माझ्याकडे यावं लागतंय, जनतेला असं वाटलं पाहिजे महापौर त्यांच्यापर्यंत. त्याशिवाय मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की महापौर निधी जो असतो, ज्या माध्यमातून आपण रुग्ण असतील किंवा मुलांच्या शिक्षका त्यांची फी असेल त्यासाठी आपण त्यांना मदत करत असतो. पण मी या माध्यमातून सांगेन की फुलांचा गुच्छ आणि शॉल देण्यापेक्षा महापौर निधीला जर सरळ हाताने पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मुंबईकरांनी, दानशूर व्यक्तीने, सभागृहातील सर्व सभासदांनी, नगरसेवकांनी माझ्या सहित या ठिकाणी जर मदत केली तर आपल्या मुंबईतील गरीब मुलांना किंवा गरीब जी काही आहेत रुग्ण, ज्यांना हॉस्पिटलचा खर्च बेअर करता येत नाही, अशांना मदत होईल. त्या अशा पद्धतीचं एक चांगलं काम आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. डबल इंजिनचं सरकार होतं, आता ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. काम खूप चांगलं चालणार. केंद्रात सत्ता आहे तर आपली महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि आता बीएमसी मध्ये सत्ता आहे. त्यामुळे अतिशय पारदर्शकता आणि चांगल्या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी करतो. मैं यहाँ पे बोलना चाहती हूँ, जब बीएमसी के इलेक्शंस हो गए और उसके बाद में मुंबई की जनता ने 118 हमारे बीएमसी के पूरे नगर सेवक मुंबई महानगर पालिका में आए, उसके बाद में जो रिजर्वेशन हुआ सर्वसाधारण महिला, और जब महायुति की तरफ से हमारे भारतीय जनता पार्टी, हमारे भारत के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहब, हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब, उनके आशीर्वाद से मेरा नामांकन हुआ और मुझे उस वक्त बहुत अच्छा लगा. ये बहुत गौरव की बात है मेरे लिए. मेरे जैसे एक सामान्य कार्यकर्ती को भारतीय जनता पक्ष ने इस तरह से मुझे वहां पे बताया गया कि आपका हम नामांकन करें. उसके बाद में आज मैं यहाँ पे सभागृह में पदग्रहण मैंने किया. ये करते हुए मुझे मालूम है कि ये मुंबई का मेयर पद है, लेकिन उसी के साथ में मैं मुंबई की सेवक करके काम करना चाहती हूँ. जबकि मैं 20-22 साल से हर मुंबई के रास्ते पे, हर जगह पे मैं कार्यकर्ती करके काम कर रही थी. काफी लोग मेरा काम जानते हैं. मुझे आज भी ऐसा लग रहा था कि ये सब होने के बाद मैं कहाँ जाऊंगी जितने लिए, इस तरह की भावना मेरे दिल में आई. तो मैं सभागृह तो चलाना ही है, लेकिन उसके साथ में मैं मुंबई के हर रोड पे, हर गली में मैं सरप्राइज विजिट करना चाहूंगी. फिर हॉस्पिटल है, स्कूल है, वहां पे मैं देखना चाहूंगी कि क्या परिस्थिति है. लेकिन मैं बोलना चाहती हूँ कि 2000 पहले की मुंबई और 2014 के बाद की मुंबई में बहुत फर्क है. क्योंकि 2014 के बाद हमारे महाराष्ट्र के हमारे देवा भाऊ यहाँ पे मुख्यमंत्री बने और उन्होंने फिर मुंबई के पूरे रास्ते, जिसको कॉन्क्रीट करना हो,
फिर उसी के साथ में जो मेट्रो की कनेक्टिविटी, उनका कहना है कि अगर मेट्रो की कनेक्टिविटी बढ़ेगी तो कंप्यूटर्स बढ़ेंगे और कंप्यूटर्स बढ़ेंगे तो कम्युनिकेशन बढ़ेगा। तो ये वो जो उनका कहना है वो पूरा कर रहे हैं। उसी के साथ में फिर कोस्टल रोड हो, फिर उसी के साथ में बीडीडी चाल के जो 160 स्क्वायर फीट में रहने वाले हमारे मराठी लोग हो, उनको 500 स्क्वायर फीट 560 स्क्वायर फीट का घर देने का काम आदरणीय हमारे मुख्यमंत्री देवाभाऊ ने, आदरणीय हमारे उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे और देवाभाऊ ने लाड़की बहन योजना लाके हर बहन को सक्षम करने का काम किया। इस तरह से अगर हमारी सरकार ये चल रही है, मुंबई करने देखा है, और इसी का नतीजा है कि जो बीएमसी के इलेक्शंस हुए थे उसमें अच्छा मैंडेट जनता ने हमें दिया है। लेकिन यहाँ पे अभी आने के बाद मुंबई के लिए बहुत काम करना है। फिर मुंबई के उपनगर में मैं मेडिकल कॉलेज या मेडिकल हॉस्पिटल के बारे में मैं सोच रही हूँ। राजावाड़ी का काम तो बहुत अच्छी तरह से चल रहा है। राजावाड़ी हॉस्पिटल को एम्स जैसा बनाना चाहिए, ये मैं चाहती हूँ। सब सुविधा होनी चाहिए। मुंबई महानगर पालिका का हॉस्पिटल, लोगों को ऐसा लगता है फिर हम कैसे एडमिट हो जाए, लेकिन उनकी वो पूरी भावना मुझे चेंज करनी है। सभी हॉस्पिटल के बारे में मैं सरप्राइज विजिट करना चाहती हूँ, स्कूल में जाना चाहती हूँ। जेनजी जो है, जो अभी के युवा बच्चे हैं, उनके साथ हम कम्युनिकेशन करना चाहते हैं। उनके साथ ज्यादा से ज्यादा मैं कार्यक्रम लेना चाहती हूँ। वो हमारा देश का भविष्य है। उनके दिल में जिस तरह से मुंबई होनी चाहिए वो हम साकार करना चाहते हैं। आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा, ये जो हमने पूरा हमारे मुंबई के अध्यक्ष अमित जी ने ये पूरा ड्राइव चलाया था, तो उसमें काफी सारे 2 लाख के ऊपर सजेशंस आए थे मुंबई करके, और उस सजेशंस को हमने वचननामा में इम्प्लीमेंट किए हैं। तो जो हमारा वचननामा है उन्हीं का है, मुंबई कर का है। मुंबई कर ने जैसा सोचा उस तरह से हम काम करना चाहते हैं। फिर इस तरह से काम करते हुए पानी का प्रश्न, जो मूलभूत हम लोग बोलते हैं, जो पानी है, रास्ता है, लाइट्स है, उसके ऊपर मैं देखना चाहती हूँ, काम करना चाहती हूँ। जो भी मुंबई के लिए कंस्ट्रक्टिव सिविक इशू है उसके ऊपर मैं काम करना तो चाहती हूँ, लेकिन मैं विजिट देना चाहूँगी। मुझे एक ऐसा काम करना है, इस इतना बड़ा मेरे लिए स्वर्ण योग है, तो मुझे ये दिखाना है कि ये महापौर सिर्फ चेयर में बैठने के लिए नहीं, तो लोगों के बीच में जाके काम करने वाला महापौर है। ये मैं बताना चाहती हूँ कि मैं करूंगी, जो आपको मैं बोलना चाहती हूँ। लेकिन इसी के साथ में हमारा जो मूल मुंबई का जो टैक्स पेयर है, जो सीनियर सिटीजन है, जो महिला है, उनको रहने के लिए फुटपाथ नहीं है। तो फुटपाथ किसने कवर किया है? इलीगल बांग्लादेशी हॉकर्स ने। उसको मैं निकालना चाहती हूँ। उसके बारे में पूरी इंक्वायरी बैठेगी। मेरी पहली मीटिंग आपको बोलना चाहती हूँ। इसके बाद में मेरी एडमिनिस्ट्रेशन के साथ जो फर्स्ट मीटिंग हो रही है, इसी के ऊपर इसके बारे में मेरे सब लेटर्स भी जो विभाग है उनको गए हैं। और ये जो इलीगल बांग्लादेशी हॉकर्स बैठे, उसके ऊपर मैं कड़ी से कड़ी मेहनत करने वाली हूँ। जो हमारे मुंबई कर उनका कहना है कि हमको रास्ते फुटपाथ चाहिए। तो इस तरह से पूरा काम मैं करना चाहती हूँ। इसी के साथ में जो महापौर निधि है, जिसमें 5,000 से लेकर 50,000 तक हम हेल्प कर सकते हैं किसी गरीब विद्यार्थी को, स्टूडेंट को या किसी पेशेंट को, तो मैं चाहती हूँ, मैं ये बढ़ाना चाहती हूँ। इसीलिए मैं आप सभी से अनुरोध करना चाहती हूँ आपके माध्यम से कि यहाँ पे सभागृह के हमारे सब नगर सेवक हो, या मुझे कोई बुके लेके आता है या कोई मुझे शॉल पहनाता है, मैं कहना चाहती हूँ कि प्लीज ये बुके और शॉल मत दीजिए। महापौर निधि में आप मदद कीजिए, ताकि मैं वो उन लोगों तक, उन बच्चों तक, मैं मेरे सहित, मैं खुद भी करने वाली हूँ, मैं मेरे सहित हमारे सब नगर सेवक को भी आह्वान करना चाहती हूँ, कर्मचारियों को, सभी को कहना चाहती हूँ कि महापौर निधि के माध्यम से आप गरीब से गरीब बच्चे तक पहुँचे। ये मेरा काम रहेगा। और मुंबई के सभी जितने भी काम रहेंगे, सभी इश्यूज वो मैं बस बांग्लादेशी जो ये काम आपको कहना चाहती हूँ, महाराष्ट्र सरकार के माध्यम से ऑलरेडी चल चुका है। मैं 2 महीने पहले, उसके पहले भी काफी मतलब ये चल ही रहा है। हम लोग नॉन स्टॉप विजिट दे रहे हैं। सरप्राइज विजिट देने के बाद हम जब हॉकर्स के पास जाते हैं, तो उनके पास से हम लोग उनका आई कार्ड मांगते हैं। उनका आधार कार्ड देखने के बाद पता चलता है उसके ऊपर जो जन्म तारीख है वो सिमिलर रहती है, इसके पास भी सिमिलर रहती है, उसके पास भी सिमिलर रहती है। इससे हमको पता चल जाता है
उनका जो आधार कार्ड है उसके ऊपर भी नाम अलग ही रहते हैं। मतलब ये सब हमने इंक्वायरी स्टार्ट की है। मैं जो कंसर्न डिपार्टमेंट है जैसे एम वार्ड है, काफी सारे वार्ड है, वहाँ पे हमें ज्यादा से ज्यादा तादाद में इस तरह के केसेस मिले हैं, तो ये सब चेक किया जाएगा। उनके सब पेपर्स चेक करने के बाद पता चलेगा कि उनके पेपर्स क्या बोल रहे हैं कि ये बांग्लादेशी इलीगल आए या यहाँ के मूल रहिवासी। तुझी पण मुंबईकरांचे अनेक प्रश्न 3-4 वर्षापासून दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईत उद्धार आपल्याला पाहायला मिळतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या मराठी माणसाची मुंबई बसली जाते त्याच मराठी शाळा मुंबई महापालिकेच्या त्यामुळे संख्येने दरवर्षी बंद होत आहे, विद्यार्थी संख्या घटते। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महापालिकेचे रुग्णालयाचं आपण पाहिजे प्रचंड गर्दी आहे, सेवा व्यवस्थित मिळत नाही, औषधांचा तुटवडा आहे। या सर्व गोष्टींसाठी समस्यांसाठी तुम्ही काही एक प्लॅन करताय का? ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पदभार घेतला तरी 100 दिवसांचा कार्यक्रम 200 दिवसांचा कार्यक्रम असं काही नियोजन कार्यक्रम तुम्ही घेऊन आहात? हो, नक्कीच मी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर आमचे गटनेते, सभागृह नेते या सगळ्यांबरोबर चर्चा करणार होतो। महापौर या ठिकाणी बसलेले आहेत, त्या सर्वांशी चर्चा करून या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आज पदभार स्वीकारल्या उद्यापासून तुम्हाला दिसणार की आम्ही कामाला लागलेले आहोत। तर या ठिकाणी जर तुम्ही रुग्णालय सांगितले तर रुग्णालयाची अवस्था मी नाकारत नाहीये, तर सगळंच काही छान बोलत नाही। त्या ठिकाणी मी मान्य करते रुग्णालयाची अवस्था अतिशय खराब आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगते की राजावाडी रुग्णालय खूप मोठ्या प्रमाणावरती आपण करायला घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपण केईएम वगैरे सगळे रुग्णालय, सरकारी रुग्णालय आपण त्या ठिकाणी लक्ष देतोय। राजावाडी रुग्णालय जे आपण करायला घेतले त्या बाबतीचा प्रस्ताव मी गटनेत्यांकडे किंवा यांच्याकडे देणार आहे की एम्स या धर्तीवरती राजावाडी रुग्णालय आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, अशा पद्धतीची माझी अपेक्षा असेल आणि ऑफकोर्स मी ते त्या पद्धतीने मी वाटचाल करेन। मग शाळेचा विषय सांगितला तर मी स्वतः शिक्षण समिती अध्यक्ष होते। सीबीएसई बोर्ड मी सायन्स लॅब किंवा एमपीएससी बोर्ड मी माझ्या कार्यकाळात सुरू केली होती। मराठीचा मुद्दा हा कळीचा मुद्दा आहे। मराठी माणूस हा समृद्ध राहायला पाहिजे आणि अभिजात जातीचा दर्जा आपल्याला मराठी भाषेचा आपल्याला आदरणीय नरेंद्र मोदींनी दिलेला आहे। पण हे करत असताना आपल्याला थोडीशी काळाची गरज ही पाहावी लागते। पालकांना खूप वाटतं की आमच्या मुलांना इंग्लिशही आलं पाहिजे, म्हणूनच सीबीएसई बोर्ड आणि एमपीएससी बोर्डच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही शाळा ज्या आमच्या बंद पडत असतील मराठी त्या चालू करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। आज आक्षेप घेण्यात आला 2 वेळा आपण हा एकंदरीत शपथविधी शांतपणे पार करू शकते असं मात्र आज गोंधळाचं वातावरण पूर्ण या संदर्भात विरोधकांना तेच करायचं असतं। माझ्या बाबतीत पण त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्या ठिकाणी यावरून कळून येते की महिलांच्या बाबतीत त्यांची संवेदनशीलता किती आहे। फक्त बोलून चालत नाही की आम्ही महिला आहोत, महिला महापौर, महिलांच्या विषयी अपशब्द बोलण्यात नाही फार चुकीची गोष्ट आणि त्यावर त्यांना रोखलं। परंतु यावरूनच कळतं की त्यांना सभागृह चालवण्यापेक्षा गोंधळ घालण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे। सभागृहामध्ये मुंबईचे सगळे प्रश्न घेऊन मुंबईवरती ह्या संपूर्ण माझ्या भाषणाची चर्चा होती। मुंबईसाठी येणाऱ्या काळात मी काय काय करणार होती हे होतं, त्यांनी ते शांतपणे ऐकावं ही माझी इच्छा होती। परंतु अपेक्षेसारखं त्यांनी तेच केलं। त्यांना सभागृहापेक्षा राजकारण करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे। त्यांना मुंबईकरांच्या हितापेक्षा या ठिकाणी कसं आम्ही या ठिकाणी महापौरांचं भाषण थांबवू शकतो याकडे त्यांनी खूप त्यांचा कल दिसत होता, परंतु मी ते होऊ दिलं नाही आणि माझं भाषण मी यशस्वीरित्या पूर्ण केलं। आपण उभाटा, काँग्रेस, मनसे यांच्याकडनं आपण काय अपेक्षित करू शकतो? आपण या ठिकाणी आपल्या भारताच्या पंतप्रधानांच्या विरुद्ध बोलणं हे खरं तर चुकीचं आहे आणि या गोष्टीचा त्यांना विचार करायला पाहिजे होता। कारण तुम्ही नगरसेवक म्हणून या ठिकाणी आलेले आहे। प्रत्येक मुंबईचा वॉर्ड हा 40,000, 50,000, 60,000 लोकसंख्येचा वॉर्ड आहे। हा लोकांनी अपेक्षित उन्हातानात उभं राहून कॅपिटल कसाची लाईन देऊन तुम्हाला या ठिकाणी मतदान देऊन पाठवले आणि या ठिकाणी तुम्हाला टीव्हीवर बघतात तुम्ही काय बोलताय। मग तुम्ही पंतप्रधानांना अपशब्द बोलणं, महापौरांना अपशब्द बोलणं आणि गोंधळ घालणं हे सगळं त्यांच्या वॉर्डच्या जनतेपर्यंत जातं। आणि त्यांनी महिला महापौरांचा निषेध म्हणून जाहीर केला। काँग्रेसचे नगरसेवक त्यांनी महिला महापौरांचा निषेध पण केला। 327 व्यवस्थेचं पूर्ण सभागृह आहे आणि त्या ठिकाणी सभागृह पूर्ण असताना त्यांना खाली बसायची गरजच नाही। मी माझ्या